नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण आज प्रश्नपत्रिका 2 जे काही उर्वरित क्वेश्चन होते ते बघणार आहे। त्याआधी एक सांगू इच्छितो, मी जे व्हिडिओ बनवत आहे ते बऱ्याच जण तुम्ही तुमच्याकडे नोटिफिकेशन किंवा कोणी सबस्क्राइब केले नसणार ते करून घ्या। आय थिंक तुमचं 60 आहे, कोणतं आहे 60 मध्ये बघा रोमन संख्या चिन्हामध्ये एल ची किंमत काय। एल ची आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एल म्हणजे काय असते 50 असते, ठीक आहे। या पद्धतीने तुम्हाला असा माहिती असायला पाहिजे होता, त्यामुळेच तुमचं त्या पद्धतीने उत्तर। आता तिथे 40 दिलंय, 40 ला काय लिहितो आपण XL आणि 60 ला काय लिहितो आपण LX। या पद्धतीने तुमचं असं मेंटेन राहील, त्या पद्धतीने राहणार। ओके, क्लिअर। दे त्याच्यानंतर त्याचे रोमन अंक कधी कधी विचारलेले आहेत, म्हणून ते पण तुम्ही लक्षात ठेवावं असं गोष्ट आहे। दे त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर आहे तुमचा 66। आता इथे रँडमली कधी कोणतं क्वेश्चन कधी येणार असं काही नाही। आता हे मॅथमॅटिक्स तर झाला आणि कधी रिझनिंग कधी मॅथ्स, आपण बऱ्यापैकी मॅथ्स कव्हर केलेला आहे आणि आता आपण या दृष्टीने करणार। आता क्वेश्चन नंबर 66। आता क्वेश्चन नंबर 66 बघा, क्वेश्चन नंबर 66 मध्ये काय म्हणतात बघा, एका सांकेतिक भाषेत व्हिडिओ साठी VWREL व्हिडिओ साठी जर आपण असा व्हिडिओ लिहिला व्हिडिओ, त्याच्यासाठी काय काय म्हणतात तुमचा WREL। तर मित्रो आता लक्षात घ्या व्यवस्थितरित्या, इथे वेगळं काही नसून आता हा जरा थोडा हटके क्वेश्चन होता, पण ते लक्षात यायला पाहिजे। O च्या ऑपोजिट L येतो, O च्या ऑपोजिट L। तर याच्या नंतरचं जे काही आहे, जसं E च्या विरुद्ध तुम्ही जर असं लिहिले ABCD असं 13 पर्यंत आणि पुन्हा खाली 13 पर्यंत त्यांच्या ऑपोजिट, म्हणजे या दोघांची तुम्ही जर बेरीज केली तर 27 येणार, ठीक आहे। तर V च्या ऑपोजिट पुन्हा काय येतो E येतो, म्हणजे बघा हे उलट होत आहे। आणि D च्या ऑपोजिट तुमचा W येतो आणि I च्या ऑपोजिट तुमचा R येतो, म्हणजे तुमचं काय होत आहे इथे बघा, शेवटचा जो काय आहे जैसे थे म्हणजे त्याच्या अपोजिट मध्ये तिथं काही चेंज होत नाही, परंतु शेवटून जो पहिला दुसऱ्या नंबरचा आहे तो इकडे पहिला आला, इकडचा जो पहिला आहे तो तिकडे शेवटून दुसऱ्या नंबरवर आलेला आहे, असं क्रॉस मध्ये चालत आहे। देन आता तुम्हाला विचारलेलं काय, हा रिदम लागायला पाहिजे होता। आता विचारलेलं काय तुम्हाला बोर्ड, कोणासाठी विचारताय बोर्ड। तर बोर्ड साठी जर आपण विचार केला BOARD, बोर्ड साठी विचार केला, पुन्हा तेच कंडिशन। आता लक्षात घ्या इथे तुमचं काय ना बघा, D च्या अपोजिट काय असायला पाहिजे सांगा बरं। D च्या अपोजिट आताच इथे बघितलं काय असायला पाहिजे W, काय असायला पाहिजे W। आता मला सांगा यार W तुमचं इथे शेवटी कुठं कुठं आहे, एक तर तुमचा ऑप्शन क्रमांक 1 किंवा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। मग येणार तर ऑप्शन क्रमांक 1 नाहीतर ऑप्शन क्रमांक 2, त्याच्या व्यतिरिक्त येणार नाही। तर त्याच्यानंतर कधी कधी यापैकी नाही सुद्धा तिथे लिहू नये, ते सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून लक्षात घ्या व्यवस्थित। पुन्हा रिदम कोणकोणते लागणार आपण लक्षात घेऊया। जसं इथे पुन्हा R चा देऊन होता, R च्या अपोजिट काय होता I, मग इथला अपोजिट हा पण कुठे येणार, इथला जो आहे तो इकडचा पहिला येणार, कोण येणार इथे मग I। त्याच्यानंतर काय देऊन आहे तुमचा A ला काय, A च्या अपोजिट काय असतो Z, काय असतो Z, मग त्या पद्धतीने Z इथे येणार। O च्या अपोजिट आताच बघितलं आपण काय येणार तुमचा L, आणि B च्या अपोजिट काय येणार तिकडे Y, अशा पद्धतीने येणार IZLYW। कोणता ऑप्शन आहे ते बघा IZLYW, ऑप्शन क्रमांक B असं तुमचं उत्तर यायला पाहिजे। क्लिअर। या पद्धतीने जरा हटके होता क्वेश्चन, पण विचारणार या नंबर सिरीज मध्ये किंवा तुमचं अक्षरमाला किंवा अंकमाला मध्ये या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे
क्वेश्चन नंबर आता डायरेक्टली आहे 79. क्वेश्चन नंबर कोणता 79. क्वेश्चन नंबर 79 मध्ये बघा या इथे काय म्हणताय लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 79 हा हे तर्क व अनुमान वाले क्वेश्चन आहे. सर्व अपराधी लोक कैदी आहे म्हणतात. कोण अपराधी. आता इथे बॅच मध्ये पूर्णपणे सांगतो तुमचं रिव्हिजन लेक्चर आहे त्याच दृष्टीने आपण घेत आहे. सर्व अपराधी लोक काय म्हणताय कैदी आहे. काय आहे कैदी. तर त्याच्यानंतर काय म्हणताय सांगा. सर्व बाला आपण या पद्धतीने मेंटेन करतो. त्याच्यानंतर सांगा काय म्हणताय कोणताही कैदी सुशिक्षित नाही म्हणजे कैदी आहे मग अपराधी सोबत मेंटेन राहील का म्हणजे इथं राहणारच नाही. दोन्ही यांच्यापेक्षा वेगळं राहणार. कोण सुशिक्षित सुशिक्षित अशा पद्धतीने मग यांच्यामध्ये मेंटेन. मग अपराधी आणि सुशिक्षित यांचं काय रिलेशन लागतो का. आता निष्कर्ष वाचा. निष्कर्ष काय म्हणताय बघा. पहिला निष्कर्ष आहे काही सुशिक्षित काही कष्ट आहेत एकही नाही म्हणून पहिला तुमचा जो काही निष्कर्ष आहे तो रॉंग आहे. त्याच्यानंतर सांगा काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी आहेत. कुठं काहीच त्यांचा सुशिक्षित आणि अपराधी कैदी सोबत कोणताच रिलेशन मेंटेन होत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा तुमचं चुकीचं आहे. म्हणून तिथं फायनली आन्सर काय येणार मग दोन्ही चूक असं 79 चा ऑप्शन डी असं तुमचं दोन्ही चूक असं उत्तर यायला पाहिजे. देन ओके. नेक्स्ट काय म्हणताय ते बघा. क्वेश्चन नंबर आता बघा 80. क्वेश्चन नंबर कोणता आहे 80 म्हणजे 80. क्वेश्चन नंबर 80 मध्ये आपल्याला काय सांगितलंय ते आता बघूया. क्वेश्चन नंबर 80. क्वेश्चन नंबर 80 मध्ये बघा आता या टाइपचे क्वेश्चन जर आले तर आपण बाय ऑप्शन मेथडने गेलं तर जरा लवकर येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन मेथडचा विचार करूया. जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा. ओके. देन मग पहिले काय म्हणते अनुक्रमे भाऊ. पहिले भाऊ आणि आता बघा भाऊ आणि इकडे काय बहीण या पद्धतीने आहे. पहिला ऑप्शन सांगा. पहिला ऑप्शन तुमचा आहे 2 आणि 3. 2 भाऊ असतील तर 3 बहिणी. दुसरा ऑप्शन 3 2. तिसरा ऑप्शन 2 2 आणि चौथा ऑप्शन 3 3 अशा पद्धतीने राहणार. तर आता लक्षात घ्या कंडिशन काय म्हणताय जर याला एक भाऊ असती तर बहिणीच्या दुप्पट. पण मला सांगा जर एक भाऊ इथं मिळवला तर किती होत आहे 3. 3 च्या दुप्पट आहे का म्हणजे हा येणार नाही. देन त्याच्यानंतर सांगा जर इथे मी पुन्हा 1 मिळवलं तर 4 झाला पण बहिणीच्या कसा झाला दुप्पट. आणि जर एक कमी केला तर मग तुमचं भावाचा एक भाऊ म्हणजे तुम्ही किंवा एका बहिणीला पुन्हा जास्त एक बहीण आली असती तर भावांच्या संख्येत काय झालं असतं बरोबर. म्हणजे सॅटिस्फाय कोणता होत आहे ऑप्शन क्रमांक 2 येत आहे. कारण जर 1 मिळवलं तर काय भाऊ मध्ये 1 मिळवलं तर 2 च्या दुप्पट म्हणजे बहिणीच्या दुप्पट होत आहे. आणि जर इन केस जर तुम्ही जर इथे बहिणीमध्ये एक बहीण एक्स्ट्रा जर घेतले तर 3 3 म्हणजे भावांच्या समान होत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता तुमचा सॅटिस्फाय होत आहे ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी. ऑप्शन क्रमांक बी हा तुमचा आन्सर असायला पाहिजे. 3 व 2 अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. ओके. देन त्याच्यानंतरचा लक्षात घ्या एका सांकेतिक भाषेत सेंड म्हणजे आता क्वेश्चन नंबर आहे 81. क्वेश्चन नंबर कोणता आहे 81. क्वेश्चन नंबर 81 मध्ये बघा काय म्हणतंय. क्वेश्चन नंबर 81 मध्ये असं म्हणतंय की सेंड. आता या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला दिसतीलच 100%. जर 20 किंवा 25 मॅथ रिझनिंग म्हणजे रिझनिंग जर विचारलं तर या टाइपचे अक्षरमाला अंकमालेवर 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला निश्चितपणे दिसणार. तर बघा सेंडला काय लिहिले TFOE. जर TFOF आणि OE अशा पद्धतीने. आता बघा
एस नंतर काय येते +1, ठीक आहे, टी, ई नंतर एफ, त्याच्यानंतर एन नंतर एन ओ +1, त्याच्यानंतर डी नंतर ई, म्हणजे काय होत आहे +1 या पद्धतीने रिदम मेंटेन होत आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर मला सांगा आता विचारलेलं काय आहे, मग सेम कंडिशन, एकदा का रिदम असा फॉलो झाला तर काय विचारताय तुम्हाला, गोल्ड, काय विचारताय, गोल्ड. गोल्डचं सांगा, जी नंतर काय येते एच. आता बघा हे एकदा रिदम लागला एच, इथं बघा एच कुठं आहे, 3 ऑप्शन मध्ये आहे, तर जाऊ दे त्याला, काही विषय नाही. मग 3 ऑप्शन मध्ये आहे, त्याच्यानंतर काय होणार सांगा बरं तिथे. तर शेवटी बघा, शेवटी कुठंच कॉमन नाहीये, एक एच त्याच्यानंतर ई कॉमन आहे, तर राहू द्या, डायरेक्ट ओ एम एन ओ पी, पी नंतर ओ नंतर कोण येते पी, एल नंतर एम, डी नंतर ई, अशा पद्धतीने एच पी एम ई, अशा पद्धतीने उत्तर पाहिजे एच पी एम ई. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक सी हा तुमचं उत्तर यायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला मेंटेन करायचा होता एच एम पी ई, म्हणजे एक ना +1 होता, +1 देन त्या पद्धतीने रिदम लागत आहे. देन त्याच्यानंतरचा बघा, हा पुन्हा तो अंकमालिकेचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 मध्ये बघा, लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 82 मध्ये काय म्हणताय, क्वेश्चन नंबर 82 मध्ये 13, आता बघा इथे 13 आणि मध्ये किती आहे 28, त्याच्यानंतर इकडे किती आहे 52, परंतु असं पाहता क्षणी त्यांचा बेरीज वजाबाकी काही केली तरी इथं काही येत नाही, मग रिदम काहीतरी वेगळा लागू शकतो. आणि असले क्वेश्चन सोडवताना जर आलं तर लवकरच 20 सेकंदात येणार, नाही तर लॉजिकच सापडत नाही. त्याच्यामुळे इथे इगोर करून घ्यायचा नाही आणि पुढे चालले जायचं. पहिल्यांदा बाकीचे क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह करायचे, त्याच्यानंतर जे उर्वरित क्वेश्चन आहे ते त्याच्याकडे, कारण अल्टिमेटली तुमचं 100 क्वेश्चन बघणे हे अत्यंत आवश्यक आहे. तो पहिला मुद्दा आहे, त्याच्यानंतरचा तो प्रश्न आहे. ओके, देन मग आता सांगा, इथे लॉजिक मी डायरेक्टली सांगून देतो तुम्हाला, जर तुमचा कोणाचा लागला असेल तर ओके, नाही लागला असेल तर या पद्धतीचे लॉजिक असतात, ते लक्षात घ्या. जर 13 मध्ये बघा, लक्षात घ्या, 1 अधिक मी 3 केला, 1 अधिक 3 आणि इकडे 5 आणि 52 मध्ये कोण 5 अधिक 2, म्हणजे यांची टोटल 4 आणि यांची टोटल 7. जर यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती होत आहे 28. म्हणजे रिदम काय लागतंय, आधीच्या 2 संख्यांचा जो बेरीज आणि शेवटच्या 2 संख्यांचा बेरीज आणि त्याचा येणाऱ्या बेरजेला जर त्याच्या दोघांना जर गुणाकार केले तर तुमचं तो उत्तर येणार आहे. देन त्याच्यानंतरचा बघा, तो कोणता क्वेश्चन विचारला, क्वेश्चन काय विचारला आता सांगा बरं. 43 आणि इथे 43 देऊ नये आणि इथे मध्ये क्वेश्चन मार्क देऊ नये आणि त्याच्यानंतर इथे 86 असा देऊ नये. तर मला सांगा, यांच्या रिदम काय लागते, या दोघांची बेरीज किती होत आहे 7 आणि यांच्या दोघांचा काय होत आहे, यांच्या दोघांचा बेरीज किती होत आहे 8 आणि 7 14. मग या दोघांचा काय करू, गुणाकार, या गुणाकाराचं काय होणार मग 14 7 98. मग तुमचा ऑप्शन क्रमांक ए असा उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये 98 दिलेला आहे आणि तो तुमचा फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर. देन त्याच्यानंतर बघा, एका सांकेतिक भाषेत पुन्हा तेच आहे, एका सांकेतिक भाषेत गेस्ट, GUEST, त्याला काय लिहिलंय 5 3 $2 अशा पद्धतीने आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा देऊ नये तुम्हाला मीन, MEAN. मीन म्हणजे काय सांगा, मीन म्हणजे इथे देऊ नये 6 @4#. आता बघा, इथे कोडिंग वाला हा क्वेश्चन आहे, तुलनात्मक संकेतन ज्याला म्हणतो किंवा कोडिंग जो म्हणतो तोच आहे. तर बघा यार, इथे तुम्हाला काय मेंटेन करता येईल ते लक्षात घ्या जरा. आता इथे 5 वर्ड आहे, इथे 5 त्याचे साइन आलेले आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, पण कोणाचा काय कसा अल्टरनेट कधी कसाही लागू शकतो. परंतु इथे कसं आहे,
लक्षात घ्या इथे तिसऱ्या नंबरचा ई आहे, इथे कॉमन तिसऱ्या नंबर म्हणजे दुसऱ्या नंबरचा ई आहे. याला कोडिंग जर आपण याला ई ची कोडिंग जर काय पकडली @ पण इथे पण तसा आहे का? हो, इथे पण तसाच आहे. म्हणून तर तिथे आपल्याला तसा मेंटेन करायचा आहे. म्हणजे एक असा सेन्स निर्माण होतो की हा जो पहिला आहे, पहिल्याचा पहिला, दुसऱ्याचा दुसरा, तिसऱ्याचा तिसरा असा अनुक्रमे आहे. तिथे म्हटलेला नाही, परंतु नंतर आपल्याला समजलेला आहे. कोणावरून? ई वरून आपल्याला समजलेला आहे. मग तुम्हाला विचारत काय नंतर विचारत काय तुम्हाला सेम हा SAME. तर बघा याची कोडिंग काय ना, सेमचं कोडिंग काय ना सांगा बरं. एम ला इथं काय घेतला होता? एम ला घेतला होता 6. काय घेतला होता? 6. मग ए ला काय घेतला होता? ए ला इथूनच आहे, आपल्या मतानं काही घ्यायचं नाही. ए ला घेतला आपण 4 आणि एम ला सॉरी इथं एस ला आपण नाही, एस ला घेतला होता $. काय घेतला होता? $. आणि ए ला 4, एम ला काय घेतला होता? 6 आणि हॅश ला काय घेतला होता? हॅश ला म्हणजे ई ला काय घेतला होता? ई ला आपण घेतला होता @. अशा पद्धतीने यायला पाहिजे. ई चा @ मिळाला होता, ई चा @ प्रत्येक ऑप्शन मध्ये आहे, परंतु पहिल्यांदा $. असणारा 2 ऑप्शन आहे. तर मग बाकीचे तुम्हाला चेंज करता येतात किंवा व्यवस्थितरित्या अनालिसिस करता येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येते? $4 6 आणि @ ऑप्शन क्रमांक डी असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 82 चं होतं. आता क्वेश्चन नंबर 83 हा क्वेश्चन नंबर 83 चं होतं. ओके. आणि आता क्वेश्चन नंबर कोणता बघूया आपण? क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84. तर बघा क्वेश्चन नंबर 84 मध्ये काय विषय आहे? दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्पर विरुद्ध म्हणजे त्यांच्यामधला कोन 180 डिग्रीचा बनणे. 180 डिग्रीचा बनणे म्हणजे सरळ रेषेत येणे. म्हणजे जसं या टाइपनं जर इथे 12 वाजले आणि इकडे 6 वाजले, इथे सरळ रेषा आहे की नाही, त्या पद्धतीने ही सरळ रेषा आहे. याच्यामध्ये कोन बनतो 180 डिग्रीचा. परस्पर विरुद्ध येणे किंवा सरळ रेषेत येणे, एकमेकांवर येणे म्हणजे 0 डिग्री आणि काटकोनात येणे म्हणजे 90 डिग्रीचा तिथे कोन बनत असतो. तर तुम्हाला मी जेव्हा बॅच मध्ये घेत असतो पूर्णपणे इन डिटेल सांगत असतो, तर त्यामध्ये आता तुमचा रिव्हिजन टाइप आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं अपेक्षित आहे कोण कसा काय. तर इथे देण्याचा प्रयत्न की एका बघा काय म्हणतात इथे 180 डिग्रीचा कोन दर 12 तासाला 11 वेळा येतो. किती वेळा? 11 वेळा येतो. तर मग त्याच्यानंतर पुन्हा 12 तासाला किती? एका दिवसात किती? 24 तास. 24 तासापैकी हा 11 आणि इथे पण 11. मग 11 किती वेळा येणार? 22 वेळा. किती वेळा? 22 वेळा ते तुमचे काटे सरळ रेषेत किंवा परस्पर विरुद्ध दिशेने येणार. केव्हा बरं? जेव्हा 24 तासात. तुम्ही किती तासात बरं? 24 तासात. 12 तासात 11 आणि पुन्हा 12 तासात 11. 11 22 आणि 22 हा ऑप्शन क्रमांक सी मध्ये दडलेला आहे. तर त्यामुळे क्वेश्चन नंबर 84 चा आन्सर ऑप्शन सी असं उत्तर यायला पाहिजे. देन त्याच्यानंतरचा नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन म्हणताय बघा माझ्या घरी. आता इथे पुन्हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, दिसत नाही चाचणीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 85 कंटिन्युअसली आहे, तर आपण तसाच घेऊया. क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 मध्ये बघा माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आता बघा लक्षात घ्या या सोडवण्याची पद्धत, या पद्धतीने असा प्लस करून घ्यायचा इथे, म्हणजे एक छोटासा केलं तरी चालेल. कोणाकडे? पूर्वेकडे. आपण ही पूर्व दिशा कन्सिडर करतोय, उत्तर आणि पूर्व आणि खालची कोणती? दक्षिण बाजू असं आपण इंडिकेट करतो. तर त्यानंतर बघा माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. कोणाकडे? पूर्वेकडे. नंतर डावीकडे वळून. कुठं? डावी आणि उजवी दिशा वळणे म्हणजे तुमच्या डावीकडे म्हणजे 90 डिग्री मध्ये डावीकडे, 90 डिग्री मध्ये उजवीकडे, याच पद्धतीने असायला पाहिजे. डावीकडे वळून. जर तुम्ही इकडे पाहताय पूर्वेकडे तर तुमची डावी दिशा उत्तर असणार. डावीकडे वळला म्हणजे त्याचा तोंड कुठं झाला? आता उत्तरेकडे झाला. उत्तरेकडे वळून तो काय म्हणतोय सांगा? 10 मीटर गेलो. किती मीटर?
आता इथं स्केल पट्टीने काही मोजायची नाही, तर 10 मीटर एक अंदाजा घ्यायचा. 10 मीटर गेलो. 10 मीटर गेल्यानंतर सुद्धा काय म्हणताय, नंतर उजवीकडे तुम्ही असं चालले यार इकडे चालले, तर तुमच्या उजवी दिशा कोणती, तुमची पूर्व दिशा उजवी दिशा असणार. मग उजवीकडे किती म्हणजे 5 मीटर. जरा याच्यापेक्षा लहान काढा म्हणजे तुम्हाला असं असेल 5 मीटर. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणताय सांगा, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे. दक्षिणेकडे येणे म्हणजे खाली किंवा पुन्हा उजवीकडे. दक्षिणेकडे किती म्हणताय, 5 मीटर. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे, पुन्हा 5 मीटर दक्षिणेकडे आला, 5 मीटर. देन त्याच्यानंतर सांगा पुन्हा काय म्हणताय, तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो. पश्चिमेला गेलो म्हणजे सांगा, आता इथे या पॉइंटवर आहे, ही पूर्व ही पश्चिम, हे उत्तर आणि दक्षिण. पश्चिमेला गेलो म्हणताय, तर हे 10 होते मीटर. आणि इथनं पुन्हा 5 मीटर आला. 5 मीटर म्हणजे बरोबर या लाईनवर येऊन ठेवला. कारण काय, हे 5 आहे तर इकडचा पण आपल्याला तो एक स्क्वेअर सारखा निर्माण होत आहे, म्हणजे त्याच लाईनवर आलेला आहे. तर तो आता काय म्हणताय, तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, फक्त दिशा विचारली आहे. ओके, माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. घराच्या, कोणाच्या, घर कुठं होता, हा घर आहे, हा काय आहे घर. आता तो आहे तो व्यक्ती सध्या इथे, ठीक आहे, सध्या तो इथे आहे. तर तो तुमच्या कोणत्या दिशेला आहे, घराच्या कोणत्या दिशेला आहे, उत्तरेला आहे. कोणत्या दिशेला आहे, घराच्या कोणत्या दिशेला आहे. तुमचं क्वेश्चन नंबर 85 आहे. घराच्या कोणत्या दिशेला आहे, तुमच्या उत्तरेला. मग मला सांगा, त्याच्यापासून घर कोणत्या दिशेला आहे असा जर क्वेश्चन असता तर त्याच्या विरुद्ध दिशा दक्षिणेला असता. परंतु आता घराच्या तो कोणत्या दिशेला आहे, उत्तरेला. उत्तर दिशेला किंवा उत्तरेला. ऑप्शन क्रमांक डी असा फायनल आन्सर यायला पाहिजे. पण दिशाज्ञान चाचणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेतले की कोण कोणाकडे केव्हा कोणाला वळवायचं आहे, ते त्या पद्धतीने तसं मेंटेन करावं लागेल. मग आता बघा, नंतर क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 86 मध्ये बघा काय म्हणताय, एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, त्यातील 60% विद्यार्थी. आता बघा, हा रिझनिंग किंवा शेकडेवारीचा एक क्वेश्चन आहे, त्या पद्धतीने आपल्याला मेंटेन करता येते. आपण वेन डायग्राम आता काढू. बघा, दोन्ही मध्ये पास होणार आहे, जसं 2 डायग्राम दोन्हीच आहे म्हणून 2 हे काढू. तर कोणाकोणामध्ये खेळतात, म्हणजे एक खेळाडू आहे, काय 100 विद्यार्थी आहेत, त्यातील 60% विद्यार्थी खेळतात, म्हणजे 100% म्हणा किंवा 100 असं विद्यार्थी तिथे कन्सिडर करू शकता. क्रिकेट, काही जण क्रिकेट खेळतात, एक मिनिट, क्रिकेट खेळताय. तर त्याच्यानंतर बघा, हे क्रिकेट आणि त्याच्यानंतर कोण काय खेळताय, दुसरा कोणता खेळ खेळताय, फुटबॉल. फुटबॉल, ठीक आहे. पण हा जो मधला पोर्शन असते ते दोन्ही खेळ खेळणारे. हा मधला काय असते, दोन्ही खेळ खेळणारे. आणि पहिल्यांदा फिलअप करताना जर वेन डायग्रामच्या याच्याने जर केले तर पहिल्यांदा दोन्ही कोण खेळ खेळताय ते बघा. दोन्ही खेळ खेळणारे 10% आहे. किती टक्के, 10%. मग मला सांगा, फक्त क्रिकेट खेळणारे किती, 60 होते. 60 पैकी 10 झाले, 10 गेल्यानंतर इथे किती राहिले, 50. म्हणजे एकंदरीत या गोल मध्ये 60 आणि इकडे किती, 30 होते. 30 म्हणजे किती, इथं किती राहणार आता, 20%. म्हणजे या गोल मध्ये 30, परंतु असं होईल. मग 100% तुमचं काय होतं, सर्वांचं तुम्ही जर टोटल केले 50 अधिक 10 अधिक 20 म्हणजे उत्तर किती येते, 80. 80% खेळणारे झाले. खेळणारे किती, 80% खेळणारे, 80%. तर मग न खेळणारे किती, याचे 100 मधून मायनस करा, म्हणजे 20% तुमचे न खेळणारे असतील. 100% खेळणारे होते, म्हणजे 100% एकूण विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 80% काय झालं, खेळणारे झालं. न खेळणारे किती टक्के असतील, मग 20% असायला पाहिजे. असा फायनल आन्सर. जर या पद्धतीने नाही जायचंय तर तुम्हाला दुसऱ्या मेथडने जाता येईल. म्हणजे खेळ कोण कोण खेळताय, म्हणजे एक 60% गणित, 60% क्रिकेट आणि 30% काय, फुटबॉल. या पद्धतीने जर या दोघांचा प्लस करून मायनस जर तुम्ही दोन्ही खेळ खेळणार, कारण हे कॉमन आहे की नाही, मग हे जर मायनस केले तर किती, 90 मायनस 10 म्हणजे उत्तर येतं 80. 80% खेळणारे झाले, तर न खेळणारे किती, मग पुन्हा 20%. अशाही पद्धतीने उत्तर काढता येते. देन त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 87.
तर याचा क्वेश्चनचा आन्सर काय येणार 20% म्हणजे ऑप्शन 20% किंवा 20 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी असं तुमचा आन्सर यायला पाहिजे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर कोणता आहे आता 87 मध्ये बघा यार. घड्याळात आरशात किती वाजल्या सारखे आरसा आणि घड्याळ अशा पद्धतीने जो आहे तर आरशातील प्रतिमा काढण्यासाठी घड्याळ जर 24 तासी असेल किती तासी 24 तासी तर जे काही 23:60 मधून काय मायनस करणार दिलेली वेळ काय आहे 18:35 किती आहे 18:35 तर बघा 0 तून 5 जात नाही म्हणून 10 तून 5 गेले 5 इथे हातचा किंवा एक कमी केला किंवा इथे हातचा दिला म्हणजे इथे 2 इथे डबल डॉट आणि इथे हातचा काय घेतला नव्हता परंतु 3 तून 8 जात नाही म्हणून 13 तून 8 गेले 5 आणि इथे एक कमी केला म्हणजे 0 म्हणजे किती वाजून किती 5 वाजून किती मिनिटे झाली असतील मग 25 मिनिटे. सोपा टॉपिक आहे त्या पद्धतीने तुम्हाला सोपा टाइप सुद्धा आहे. मग जर 12 तासी घड्याळ असेल तर मागच्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं वाटते 12 तासी असेल तर 11:60 मधून मायनस करायचा कोणामधून 11:60 मधून जर 24 तासी असेल तर 23:60 मधून मायनस करायचा दिलेली वेळ. ओके देन त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर तुमचा 88 क्वेश्चन नंबर 88 बघा. क्वेश्चन नंबर 88 मध्ये काय म्हणताय क्वेश्चन नंबर 88 2009 या सालचा महिला दिन 2009 या सालचा महिला दिन कधीचा असतो हे जरा माहिती असणं तुम्हाला जीकेचा पॉइंट आहे ते तुम्हाला लक्षात असणार. महिला दिन काय 8 मार्च महिला दिन कधीचा असतो जीकेचा सुद्धा पॉइंट आहे 8 मार्च 2009 या दिवशी कोणता वार होता गुरुवार तर तुम्हाला काय काढायचं आहे संविधान दिन. आता संविधान दिन कधीचा असतो 26 नोव्हेंबर 2009 त्याच वर्षी म्हणताय. तर बघा आता लक्षात घ्या तुम्हाला एक असा मोजताना व्यवस्थितरित्या मोजावं लागेल की काय होणार 8 मार्च आहे 8 मार्च नंतर बघा मार्चचे एकंदरीत महिन्यात किती दिवस असतात 31 दिवस. मग 31 पैकी 8 वापरले तर राहिले किती मार्चचे किती दिवस राहिले 23 किती 23. मला सांगा मार्च नंतर एप्रिलचे किती राहणार सांगा बरं. एप्रिलचा महिना असतो पूर्णपणे 30 चा तर 728 तोपर्यंत रिपीट होणार मग बाकी किती फक्त 2. मग नाही तर तुम्हाला असं पटत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही जर हे विचार केले 30च्या 30 जरी घेतलं हा कॅल्क्युलेशन जरा वाढणार परंतु ते विषय होत नाही. तर मेचे किती 31 पुन्हा जूनचे 30 आणि त्याच्यानंतर ऑगस्टचे किती आहे तुमचे 31 जुलैचे तुमचे किती 31 आणि त्याच्यानंतर पुन्हा ऑगस्टचे किती आहे तुमचे 31 आणि सप्टेंबरचे 30 आणि ऑक्टोबरचे किती आहे 31 आणि नोव्हेंबरचे किती आहे तुमचे. कुठपर्यंत चाललो आपण जो आन्सर काढायचा आहे त्याला इन्क्लूड करावं लागेल म्हणजे 26 किती नोव्हेंबरचे किती 26. तर अशा पद्धतीने तुम्ही जर इथे मेंटेन केले तर तुम्हाला हे 30 मोजण्याच्या ऐवजी जर 728 पूर्ण भाग त्याला बाकी किती उरला 2. मग आपण इथे विचार करू की 23 तुम्ही जर एवढांचा प्लस केले पण मी वेगळ्या पद्धतीने जरा करतो की 23 एक झाला प्लस 2 प्लस काय करू याच्यानंतर 3 प्लस काय करू 2 प्लस काय करू 3 31 असेल तर 3 का 728 3 उरले त्याच्यानंतरचा 3 त्याच्यानंतरचा 2 त्याच्यानंतरचा 3 त्याच्यानंतरचा 26च्या 26 घ्यावं लागेल. तर लक्षात घ्या 23 न 2 25 25 न 3 28 28 30 30 30 न 3 33
36, 38, 38, 41, 41 आणि हे तुमचं डायरेक्टली 41 आणि हे 67. 26 मिळवलं तर किती होत आहे 67. आणि येणाऱ्या उत्तराला बघा आता इकडे लक्षात घ्या 67 डिवाइडेड बाय किती करतो 7. 7 ने पूर्ण भाग दिल्यानंतर 7 ने पूर्ण भाग दिल्यानंतर किती वेळा भाग चालला 9 7 63. 7 वेळा पूर्ण भाग चालला, परंतु आपल्याला भागशी मतलब नाही किंवा त्याचा काही उपयोग नाही. तर बाकी किती आली, बाकी आली 4. तर आपण पुढे चाललो की मागे चाललो, तर पुढे म्हणजे नंतरचा प्रोसिजर आहे. तर 4 दिवस 8 मार्च गुरुवार पासून 4 दिवस पुढे जा, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार अशा पद्धतीने तुमचं उत्तर यायला पाहिजे. त्याचा कोणता कितवा क्वेश्चन होता तो 88 चा तुमचं उत्तर आहे सोमवार. तुमचं असं उत्तर यायला पाहिजे. काय ऑप्शन क्रमांक कोणता मग डी. 88 चा ऑप्शन क्रमांक डी. बाकी 4 म्हणजे या गुरुवार मध्ये 4 जर मिळवले तुम्ही तर उत्तर येते सोमवार. असाच तुमचा फायनल आन्सर असायला पाहिजे. क्लिअर. त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात. आता इथे 2-2 का 3-3 का ते समजून येणार नाही. त्यांना पडलं तर पूर्णपणे याचा टोटल करा. टोटल डिवाइडेड बाय 7 करा. पुन्हा बाकी 4 वर सोडणार. बाकी 4 ने सोडा. देन उत्तर फायनल येणार आहे. ओके. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 90 मध्ये बघा P प्लस R मायनस Q. P प्लस R प्लस Q. आता बघा या टाइपचं जर क्वेश्चन आलं तर तुम्हाला नेहमी आता प्लस म्हणजे काय आहे हे आपल्याला डायरेक्टली कोडिंग. प्लस म्हणजे तुमचं बघा अर्थ A हा B चा मुलगा आहे. काय आहे मुलगा. आणि त्याच्यानंतर सांगा मायनस म्हणजे काय आहे. मायनस म्हणजे तुमचं पत्नी. मायनस म्हणजे काय पत्नी. तर बघा आता याचा कोडिंग आपल्याला काढावं लागेल. तर सांगा P मुलगा आहे कोणाचा, कारण A प्लस B. A प्लस B म्हणजे काय होत आहे A हा B चा मुलगा आहे. मग P प्लस R म्हणजे काय होत आहे P मुलगा आहे कोणाचा R चा. कोणाचा मुलगा म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन करतो. P मुलगा आहे मेल आणि कोणाचा बरं R चा. मग त्या R पत्नी आहे कोणाची Q ची. पती पत्नीचा रिलेशन आपण गुणाकारामध्ये कन्सिडर करतो. R काय R पत्नी आहे म्हणजे फिमेल आणि हा काय मेल म्हणजे पती पत्नी. अशा पद्धतीने तुमचा रिलेशन मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतर सांगा आता तुम्हाला ऑप्शन बघा Q हा P चा मुलगा आहे. Q हा P चा मुलगा आहे का नाही. P हा Q चा मुलगा असा पाहिजे का. गेला तो ऑप्शन. Q ही पत्नी आहे नाही. Q हा मेल आहे रे तो येऊ शकणार नाही. त्याच्यानंतर Q हे P चे वडील आहे. Q हे P चे वडील आहे. 100% बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92 मध्ये एका महिन्याचा 7वा दिवस शुक्रवार पूर्वी 14 दिवस. 7वा म्हणजे 7 तारीख. 7 तारीख आहे. 7 तारीख काय तुमची 7 शुक्रवार पूर्वी 14 दिवस. शुक्रवार पूर्वी 14 दिवस म्हणजे गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि काय सोमवार. मग 7 तारीख कोणता आहे ना सोमवार. तर सोमवार आणि प्रत्येक 7 तारीख मध्ये तोच दिवस येण्यासाठी जर तुम्ही 7 मिळवले तर तोच दिवस येत आहे. म्हणून लक्षात घ्या आता तुमची कोणती तारीख म्हणताय 19वा दिवस म्हणताय किंवा 19वा तारीख म्हणताय. मग 19 तारीख कोणता वार येईल. 19 तारीख म्हणजे सांगा 19 तारीख म्हणजे किती दिवस पुढे जायला आता सांगा. 7 प्लस 7 केलं असतं तर प्लस 7 म्हणजे 14 तारखेला पुन्हा कोणता वार असता सोमवार.
सोमवारपासून आता किती 19 येण्यासाठी +5 करावं लागेल. 19 येत आहे, +5 करावं लागेल. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला इथे पण +5 करावं लागेल. 5 दिवस पुढे जा किंवा 2 दिवस मागे जा, म्हणजे सोमवारपासून +5 केलं तर उत्तर येणार शनिवार. म्हणून उत्तर काय ना तुमचं मग 19 तारखेचा कोणता वार असेल? शनिवार. मग 19वा दिवस किंवा 19 तारीख कोणता आहे? शनिवार. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी असं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. दे न्यूयॉर्क पेक्षा लंडन. आता क्वेश्चन नंबर 94 आहे बघा. क्वेश्चन नंबर 94. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. कोणापेक्षा? न्यूयॉर्क पेक्षा कोण? लंडन. त्याच्यापेक्षा कोण आहे? दिल्ली. अशा पद्धतीने आहे. तर बघा यांच्यामध्ये 5 तासाचा समोर आहे आणि यांच्यामध्ये हा 5.5 तासांनी समोर आहे. म्हणजे एकंदरीत न्यूयॉर्क आणि यांच्यामध्ये 10.5 तासाचा समोर आहे. 10.5 तास न्यूयॉर्क पेक्षा समोर आहे आणि दिल्लीपेक्षा 10.5 तास हे कमी आहे. तर तुम्हाला कोणाचा वेळ देऊ नये? दिल्लीत किती वाजले असतात? 1:54 वाजले असतात. जर 12 तास आपण डायरेक्टली मायनस केला तर तेच उत्तर तुमचं मागे जर दुपारचे असेल तर रात्रीचे येणार. परंतु 10.5 तास तुमचे मायनस केलेले आहे. तुम्ही जर इथून 10.5 तास मायनस करा, म्हणजे इथून मायनस करा तुम्ही 10.5 तास मायनस करा किंवा 1.5 तास तुम्ही पुढे जा, म्हणजे तेच येणार आहे. मग इथून जर 1.5 तास पुढे गेले तर पण हे कधीचे? हे दुपारचे आहे. हे कधीचे आहे? दुपारचे वाजलेले आहेत. मग मला सांगा आता ते जे काही वाजणार आहे ते सकाळचे वाजणार आहे. कधीचे? सकाळचे. कारण ते तुम्ही मागे चालले म्हणजे रात्रीची वेळ आहे. मग रात्रीची वेळ त्या पद्धतीने तुमचं काय ना सकाळचे कोणते वाजणार सांगा बरं? 1:54 मधून तुम्ही 10 तास मागे 10.5 तास मागे जा किंवा 1.5 तास समोर जा. मग इथून 1.5 तास समोर गेलं तर सांगा बरं काय होणार? सांगा. इथे 4, इथे किती होत आहे? 8 म्हणजे किती होत आहे? 84 आणि इथं 2. 84 म्हणजे आपण काय करतो? इथून 1 तास इथे मिळवला तर इथे 3 तास आणि उरलं किती? 24. म्हणजे 3:24. आणि कधीचे बरं 3:24? सकाळचे 3:24. असा एकच ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक ए. त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे. न्यूयॉर्क आता एकंदरीत 10.5 तास तुमचे मागे जा किंवा जर 12 तास मागे घेतला असता तर बरोबर हाच टाइम आला असता सकाळचा. परंतु आपण तसं न 10 तास मागे न जाता इथं 12 होण्यासाठी फक्त 1.5 तास बाकी आहे. तो 1.5 तास तिथे मेंटेन केला म्हणजे उत्तर डायरेक्टली येत आहे. ओके. ते हा होता क्वेश्चन नंबर 94. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 95. क्वेश्चन नंबर 95. ए डाव्या बाजूने 11व्या स्थानी. ए डाव्या बाजूने 11व्या स्थानी. ठीक आहे. बी उजव्या बाजूने 10व्या स्थानी. बी उजव्या बाजूने 10व्या स्थानी. तर त्याच्यानंतर काय म्हणजे त्याने जागांची अदलाबदल केली तर डाव्या बाजूने ए डाव्या बाजूने 18व्या स्थानी. बघा ए डाव्या बाजूने किती स्थानी? 18व्या स्थानी. कोण आता अदला बदल केला म्हणजे बी याच्या ठिकाणी गेला, ए त्याच्या ठिकाणी. मग ए इथं आला. आता ए किती स्थानी? डाव्या बाजूने 18. मग कोणत्याही व्यक्तीचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक दिल्याशिवाय एकूण आपल्याला उत्तर काढता येत नाही. परंतु इथे मिळालेला एचा आता ए इथे याच्या ठिकाणी गेला. याच्या ठिकाणी हा उजवीकडून किती होता? 10वा आणि हा डावीकडून किती? 18वा. मग एकूण रांगेतील मुले किती असणार सांगा. म्हणजे ए चा डावीकडचा क्रमांक किती? 18 आणि उजवीकडचा क्रमांक बी च्या ठिकाणी गेला म्हणून 10 मायनस काय करतो? दोन्हीकडे हे 28 मायनस 1 म्हणजे काय होतंय तुमचं उत्तर? 27 एकूण रांगेतील मुले झाले. 27 काय झाले? एकूण रांगेतील मुले. तर ए व बी खेरीज म्हणजे ए व बी ला सोडून
ए व बी ला सोडून म्हणजे 2 इथून सोडून द्या, 2 इथून मायनस करा म्हणजे उत्तर त्या रांगेत त्या दोघांना सोडता किती जण असतील, मग 25 जण असायला पाहिजे. इथं बघा अल्टीपल्टी जे काय आहे ज्यांच्या ठिकाणी चालला तो त्याचा क्रमांक तो ऑलरेडी इथं डावा उजवीकडून होता, हा ऑलरेडी इथून बदलल्यानंतर 18 झाला म्हणजे दोन्ही स्थान मिळाले याचे, पण त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येते. ओके, देन उत्तर कोणतं आहे मग ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर यायला पाहिजे 95 ला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा 96 क्वेश्चन नंबर 96. आता क्वेश्चन नंबर 96 मध्ये काही वेगळं नाही तर सोपं आहे बघा. आता इथे पहिल्यांदा असा वर्तुळ आहे, पण वर्तुळ नंतर असा होऊन त्याच्यामध्ये एक वेगळा असा आला, मग त्याच्यानंतर ट्रायंगल बाहेर निघाला, त्याच्यानंतर हा ट्रायंगल वरती येऊन त्याच्यानंतर यांच्या व्यतिरिक्त कोणता तरी साइन आला, इथं चौरस आला. ठीक आहे, असं चौरस. मग याच्या नंतरचा स्टेप काय येणार, हे चौरस तुमचा बाहेर निघणार, मग चौरस बाहेर निघाल्यानंतर नंतरची स्टेप काय होणार, हा चौरस मोठा होणार आणि इथं जे नाही आला ते त्याच्यापैकी पाहिजे. तर चौरस तिथे असणारा फक्त 3 ऑप्शन आहे. 3 मध्ये ऑलरेडी चौकोन आलेला होता म्हणून तो येत नाही, मग आणि पुन्हा त्रिकोण आलेला होता तेही येत नाही, म्हणून चौथा ऑप्शन मध्ये असं काहीतरी आहे, काहीतरी वेगळं आहे बघा. वेगळा म्हणजे कोणता, असा 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 या पद्धतीचा एक वेगळा आहे. आणि इथे मध्ये येताना हा नवीन इंट्रोड्यूस करताय किंवा नवीन कोणता तरी आकृती इथे मध्ये टाकत आहे, त्याच्यामुळे तुमचा हाच उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक असा दिसणार कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 4 डी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. सोपा होता, फक्त हा वर्तुळ वरती जाऊन मग नंतर ट्रायंगल वरती जाऊन, परंतु आतमध्ये जो आहे तो वेगवेगळा होत गेलेला आहे. ओके, देन त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 97. क्वेश्चन नंबर 97 चा बघा, क्वेश्चन नंबर 97. क्वेश्चन नंबर 97 मध्ये हा बघा इथे असा ट्रायंगल आहे, तुम्हाला एक डायरेक्टली सांगून देतो, ट्रायंगल 3 4 आणि 5 अशा पद्धतीने हा आता पायथागोरस थेरम लावतो आपण त्या पद्धतीने झाला. जसं या दोघांची बेरीज, या दोघांच्या वर्गाची बेरीज, यांची वर्गाची वर्ग किती होत आहे 9 आणि यांचा वर्ग किती आहे 16. 16 अधिक 9 किती होत आहे 25. 25 कोणाचा वर्ग आहे 5 चा वर्ग. अशा पद्धतीने रिदम मेंटेन होत आहे. तर शेवटी बघा तेच रिदम इथं फॉलो करा. काय विचारलंय सांगा, इथं 12 16 आणि तिथं क्वेश्चन मार्क तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे, सांगा 12 चा वर्ग 144 आणि 16 चा वर्ग किती होत आहे 196. 12 चा वर्ग 144 आणि सॉरी 256. तर त्या पद्धतीने बघा आता इथं 0 आणि इथे घातचा दिला 0, इथे एक घातचा दिला म्हणजे उत्तर किती येतं तुमचं 400. 400 कोणाचा वर्ग आहे रे 20 चा, म्हणून इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय ना 20. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक सी 97 चा ऑप्शन क्रमांक काय ना सी अशा पद्धतीने उत्तर यायला पाहिजे. आता बघा क्वेश्चन नंबर 98. क्वेश्चन नंबर 98. क्वेश्चन नंबर 98 मध्ये सुद्धा काही विशेषण आहे. तर बघा वेन डायग्राम आपण किंवा वेन आकृती जो म्हणतो त्याच्यामध्ये रिलेशन असं आहे का कोणी कोणामध्ये काहीचा संबंध राहतो, एकमेकांमध्ये मिसळ असते, एकही तुमचा समान नसेल त्याच्यामध्ये घटक तर ते वेगवेगळं काढायचं असते आणि सर्ववाला काही असेल तर ते एकमेकांमध्ये असं राऊंड ते होत असतात. तर इथे बघा घोडे कुत्रे आणि हत्ती, घोडे कुत्रे आणि हत्ती, तर तिन्ही घटक हे वेगवेगळे आहेत, प्राणी आहेत परंतु तिन्ही काही साम्य आहे का त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून तुमचा असं तिन्ही वेगवेगळे गोल असणारे एक काहीतरी हे कुत्रा असेल, कुत्रे, हे घोडे आणि हे काय असणार हत्ती, अशा पद्धतीने तिथे मेंटेन व्हायला पाहिजे. म्हणून हा उत्तर हा असा ऑप्शन कुठे आहे ऑप्शन क्रमांक सी मध्ये. हा किती होता 98 चा क्वेश्चन होता, ऑप्शन सी असा उत्तर यायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 99. क्वेश्चन नंबर 99. क्वेश्चन नंबर 99 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 99 मध्ये या पद्धतीने असं मेंटेन केलेलं आहे. आता इथे 39 आणि इथे 10, इथे 47 आणि इथे 18 आणि त्याच्यानंतर इथे 33 आणि इथे काय 62 आणि इथे काय 58, इथे क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे. आता यार इथे लॉजिक लावताना तुम्ही कोणते
विचार केले तर तसं अजिबात लागणार नाही, पण इथे थोडं वेगळा लॉजिक आहे. वेगळा म्हणता नाही, याआधी जर तुम्ही या टाईपचे क्वेश्चन बघितले असणार तर निश्चितपणे सुटणार, पण जर बघितले नसणार तर आता लक्षात घ्या याही पद्धतीचा लॉजिक तिथे मेंटेन होऊ शकतो. कोणता लॉजिक आहे ते पहिल्यांदा आपल्याला पडताना. आता इथे लॉजिक, आता इथे वर्ग घन किंवा यांचा प्लस असा लागत नाहीये. तर बघा अपोजिट म्हणजे दोन विरुद्ध यांच्यातला वजाबाकी म्हणजे 39 मायनस 10 किती होत आहे 29, किंवा तुम्ही 47 मायनस 18 करा उत्तर किती येत आहे 29, किंवा तुम्ही 62 मायनस 33 करा उत्तर काय ते 29. म्हणजे त्यांच्यातला दोन अपोजिट किंवा विरुद्ध यांच्यामधला फरक कितीचा येत आहे 29 चा येत आहे. सेम कंडिशन आता मला सांगा 58 मधून काय कमी करावं म्हणजे उत्तर 29 येईल. म्हणजेच याचा x चा उत्तर काढायचा आहे म्हणून 58 मायनस काय करू 29. 58 मायनस 29 केला तर उत्तर येते पुन्हा 29, म्हणून x ची किंमत काय येते 29. आणि 29 ऑप्शन क्रमांक कोणता आहे सी ऑप्शन तुमचा असा मेंटेन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा बघा, त्याच्यानंतरचा तुमचा क्वेश्चन नंबर 100 आणि हा आय थिंक शेवटचाच आता तुमचा क्वेश्चन आहे. आणि ते बघा क्वेश्चन नंबर 100 मध्ये बघा लक्षात घ्या काय सिरीज आहे. सिरीज कसं आहे बघा 17 34 102 आणि त्याच्यानंतर 408 त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने आहे. पण लक्षात घ्या यार इथे 17 याच्यामध्ये जर गुणिला 2 केला, इथे गुणिला 3 केला आणि 34 गुणिला 3 102 आणि इथे गुणिला 4 केला तर रिधम कसं होतं बघा 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 नंतरचा गुणिला 5. गुणिला 5 म्हणजे बघा आता इथे उत्तर काय येणार 8 पंचे 40, 8 पंचे 40 चे 0, 8 पंचे 40 चे 0, हातचा राहिले 4, 5 गुणिला 0 0 0 अधिक 4 किती होत आहे 4 आणि 25 म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 20 40 म्हणजे 2040 असा ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी. ओके, अशा पद्धतीने आपण 100च्या 100 क्वेश्चन म्हणजे मॅथ 100 पैकी मॅथ रिजनिंगचे जेवढे काही क्वेश्चन होते 45 जे काही होते ते सर्व क्वेश्चन पूर्णपणे विश्लेषण घेतलेलं आहे. आणि तो एक क्वेश्चन हवा पाणीवाला ते डायरेक्टली कसं करा पुन्हा एक पेपर मध्ये येणारच आहे त्याचं विश्लेषण